नमस्कार तुम्हा सर्वांची माझ्या चॅनलमध्ये स्वागत करतो। तर आपण कालच पाहिलं सर्व, मी तुम्हाला कालच सांगितलं मी नवीन टॉपिक तुमच्यासाठी ऍग्रीकल्चर घेऊन आलोय आणि याचे रोज व्हिडिओ अपलोड होत राहतील। तर आजच्या दिवसाचा पण आपल्याला ऍग्रीकल्चर विषयी संबंधित, ऍग्रीकल्चरच्या डिग्री विषयी, ऍग्रीकल्चरच्या एज्युकेशन विषयी संबंधित टॉपिक घेऊन आलोय तुमच्यासाठी पुन्हा एकदा ऍग्रीकल्चर। तर ऍग्रीकल्चर मध्ये काल आपण काल ब्रँचेस समजून घेतले ऍग्रीकल्चरच्या, ऍग्रीकल्चर आणि हॉर्टिकल्चर मधला डिफरन्स समजून घेतला, कसला डिफरन्स असतो। तर परत शेती कशा प्रकारची आहे आपल्या देशामध्ये, इतर देशामध्ये कशी, त्यामधला डिफरन्स समजून घेतला आणि परत विविध पद्धतीचा, विविध मॉडर्नच्या पद्धती आल्या त्याचा यूज कशा प्रकारे करायचा, कशा प्रकारे यूज होतो, त्यामुळे काय फायदा होतो ते पण आपण जाणून घेतलंय। तर आज आपण जाणून घेणार आहोत ऍग्रीकल्चरच्या डिग्री विषयीच्या काही म्हणजे बेसिक ज्या गोष्टी असतात त्या। खूप सारे स्टुडंट जे आहेत ना ते 12th पास आउट होतात, 12th पास आउट झाले की सीईटीची एक्झाम असते। आता ऍग्रीकल्चरच्या ज्या ऍडमिशन्स आहेत त्या सीईटी वरतीच आहेत। सीईटीच्या एक्झाम नंतर ऍग्रीकल्चरला अप्लाय करतात। ऍग्रीकल्चरला अप्लाय केल्यानंतर काहींचे जे ऍडमिशन आहे, काहींचा नंबर जो आहे तो ऍग्रीकल्चरला लागतो, काहींचा हॉर्टिकल्चरला लागतो, पण बोथ आर सेम्स। मी तुम्हाला काल सांगितलं बोथ आर सेम्स, त्यामध्ये कुठलाच डिफरन्स नाहीये, दोन्ही पण गोष्टी सेमच आहेत। त्यामुळे खूप जणांचे ऍडमिशन होतात आणि खूप जणांसाठी न्यू असते फील्ड, काहीच माहिती नसतं, काहीच नाही। आधी जेव्हा ऍडमिशन होती, फर्स्ट डे असतो कॉलेजचा, कॉलेजला जातात वगैरे, टीचर स्टाफ वगैरे येतात आणि हे स्कूल सारखं नसतं। 11th, 12th, 10th पर्यंत जे आपण स्कूलमध्ये जातो, कॉलेजमध्ये जातो, 11th, 12th ला जे शिक्षक समजून वगैरे सांगतात आपल्याला सर्व गोष्टी, तसं नसतं। ही कॉलेज लाईफ असते, त्यामध्ये स्टाफ, टीचर स्टाफ वगैरे यांच्या सर्वांचा म्हणजे रिस्पेक्ट वगैरे कसं ठेवायचा हे पण याच्यामध्ये कळतं। टीचर्सना रिस्पेक्ट कशा प्रकारे द्यायचा, विशेष कसे करायचं सर्व टीचर्सना, सकाळला गुड मॉर्निंग, दुपारला गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग, ह्या विश कशा करायचं, त्यांचा रिस्पेक्ट कसा करायचा हे आपल्याला कॉलेज लाईफ मध्ये आल्यानंतरच कळतं। आणि रिस्पेक्ट वरतीच आपले मार्क्स अवलंबून असतात। म्हणजे कॉलेजेस मध्ये कसं असतं ना, सरांना रिस्पेक्ट दिला तर सर आपल्याला म्हणजे त्यांच्या मध्ये आपली इमेज एकदम परफेक्ट बसते की नाही हा मुलगा छान आहे। त्यामुळे आपली डिग्री जी असते ना ती आपण किती रिस्पेक्ट देतो टीचर्सना त्यावरती अवलंबून असते बहुधा। तर आपण न्यूली कॉलेजला जातो, त्यामध्ये आपल्याला आतापर्यंतचे सब्जेक्ट कसे होते, 12th पर्यंतचे इंग्लिश, मराठी, फिजिक्स, केमिस्ट्री, हिस्ट्री, जिओग्राफी अशा प्रकारचे सेपरेट सब्जेक्ट होते। पण आता इथं तसं काहीच नसतं, इथं टोटली चेंज होऊन जातं, टोटली चेंज। जे आपण म्हणजे फर्स्ट क्लास पासून सुरू करतो ना, म्हणजे शून्यापासून सुरू करतो ना, हे सेम तसंच असतं। कॉलेज लाईफ म्हणजे कॉलेजला आल्यानंतर, डिग्री कोर्सला आल्यानंतर आपल्याला शून्यापासून सुरुवात करावी लागते, कारण आधी आपण सर्व ब्लँक असतो, कारण सर्व काही न्यू असतं, काही कळत नाही कसं असतं, काय असतं। आणि काहींचं तर असं असतं ना, कुठे ऍडमिशन मिळाली नाही, ऍग्रीकल्चरला मिळाली म्हणून ऍग्रीकल्चरला आलोय असं असतं काहींचं, म्हणून ते ऍग्रीकल्चरला ऍडमिशन घेतात आणि मग त्याविषयीचं नॉलेज काहीच नसतं। तर मग जे असे स्टुडंट असतात हा, काहींना असतं, काही मुद्दाम म्हणून ऍग्रीकल्चरला आलेले असतात, कारण त्यांना इंटरेस्ट असतो त्याच्यामध्ये, त्यांना करिअर करायचं असतं, त्याच्यामध्ये त्यांना त्यांचं भविष्य घडवायचं असतं। त्यामुळे काही जण मुद्दाम ऍग्रीकल्चर फील्ड चूज करतात, पण तरी किती काही झालं तरी टोटली ही फील्ड न्यू असते सर्वांसाठीच, म्हणजे जे आलेले। मग फर्स्ट डे असतो कॉलेजचा, परत सब्जेक्ट समोर येतात आणि सब्जेक्ट पण कसे असतात, म्हणजे आता डिग्री कोर्स म्हटल्यानंतर आता याच्यामध्ये आधी आपण पाहूया, आधी याच्यामध्ये येतं सेमिस्टर पॅटर्न। सेमिस्टर म्हटलं म्हणजे 4 वर्षाचा डिग्री कोर्स, तर 8 सेमिस्टर आपल्याला कम्प्लीट करावे लागतात, म्हणजे एका वर्षाला 2 सेमिस्टर। हा भाग म्हणजे 6 मंथचं एक सेमिस्टर, दुसरं सेमिस्टर 6 मंथचं, तेव्हा कुठं आपलं फर्स्ट इयर कम्प्लीट होतं। फर्स्ट इयर कम्प्लीट करायला आपल्याला 2 सेमिस्टर क्लिअर करावे लागतात, 2 सेमिस्टर पास अप व्हावं लागतात। आणि ऍग्रीकल्चरचं कसे, ऍग्रीकल्चर मध्ये फर्स्ट सेमचं जर आपण एक्झाम दिली आणि त्यामध्ये जर कुठले जर सब्जेक्ट बॅक राहिले तर ते आपल्याला तर ते क्लिअर करावे लागतात, कारण जोपर्यंत ते आपण क्लिअर करत नाही ना, जोपर्यंत आपले 8 सेम ते क्लिअर होत नाही तोपर्यंत आपल्याला हातामध्ये डिग्री मिळत नाही। त्यामुळे ऍग्रीकल्चर ही फील्ड पण
खूप स्ट्रॉंग आणि भारी आहे. त्यामुळे याच्यामध्ये पण जिद्दीने याने 11-12ला जसं स्टडी केलंय ना तसं पूर्णपणे मेहनत देऊन 100% द्यावे लागतात तेव्हा कुठे डिग्री पासआउट होती. तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे की 4 इयर्सचा डिग्री कोर्स, त्यामध्ये 8 सेमिस्टर आपल्याला पासआउट व्हावं लागतात. 8 सेमिस्टर म्हटले तर फर्स्ट सेम आता सब्जेक्ट कसे असतात, आतापर्यंत जे आपल्याला सब्जेक्ट होते म्हणजे 12th पर्यंत जे सब्जेक्ट होते ते आपल्याला 6, हायली 7, हायली 8 असे सब्जेक्ट होते ना, आणि ते आपल्याला पूर्ण वर्षात काढायचे होते. पण आता इथं तसं नसतं. ऍग्रिकल्चर म्हटलं तर फर्स्ट सेमलाच तुम्हाला 10 ते 11 सब्जेक्ट येते. 10 ते 11 सब्जेक्ट म्हणजे प्रत्येक सेमला तुम्हाला 10 पर्यंत तरी मिनिमम सब्जेक्ट राहतील. ते आपल्याला सर्व क्लिअर करावं लागतात. फर्स्ट सेमला म्हटलं तर म्हणजे आता तर आता आपण फर्स्ट सेमला गेलो नंतर त्याच्यामध्ये एक विषय येतो, ते सब्जेक्ट वेगळेच असतात. त्याच्यामध्ये क्रेडिट असतं, कोर्स टायटल असतो, कोर्स नंबर असतो. तर ते कशा प्रकारे समजून घ्यायचं आजचं टॉपिक आपण त्याच्यावर घालवणार आहे. क्रेडिट म्हणजे नेमकं काय, कोर्स टायटल म्हणजे नेमकं काय, आणि परत कोर्स नंबर म्हणजे नेमकं काय, याचं आपण पूर्णपणे आज तुम्हाला समजून सांगणार आहेत. म्हणजे तुमचा तो डाऊट आहे ना तो क्लिअर होऊन जाईल. तर आधी आपण बघूया क्रेडिट म्हणजे नेमकं काय असतं. तर क्रेडिट बघायचं झालं तर का सब्जेक्ट असतात ना, काहींचं क्रेडिट असतं 1+1, जसं की 1+1 असं काहींचं क्रेडिट असतं 1+1चं. काही सब्जेक्टचं असतं 2+1 आणि काहींचं कसं असतं ते 0+1 असतं, 0+1. तर मग हे नेमकं काय आहे, याला नेमकं काय म्हणतात, 0+1, 1+1, 2+1 हे नेमकं काय. तर हे जे असतं ना त्याला आपण म्हणजे 0+1 नाही तर 1+0 लिहितो. याच्यामध्ये काय असतं की 2 आहे ना, 2 म्हणजे ही झाली थेअरी. 2 म्हणजे थेअरी झाली 100 मार्क्सची, आणि हा जो 1 आहे ना हा प्रॅक्टिकल. तर प्रॅक्टिकल झालं 50 मार्क्सचं. म्हणजे 100+50 हा पूर्ण सब्जेक्ट मिळून 150 मार्क्सचा असतो, 150 मार्कांचा असतो. म्हणून त्याला 2+1 हे क्रेडिट दिलेलं असतं. 1+1 म्हणजे कसं की 50 मार्क्सची थिअरी आणि 50 मार्क्सचं प्रॅक्टिकल, म्हणजे दोन्हीचं बॅलन्स हे इक्वल लेवलमध्ये असतं दोन्ही पण सब्जेक्ट. म्हणजे टोटल सब्जेक्ट किती झाला तो 100 मार्क्स ना. 1+1 म्हणजे 50+50, 50 प्रॅक्टिकल 50 थिअरी. आणि 0+1 म्हणजे काय, प्रॅक्टिकल नो प्रॅक्टिकल. देयर इज ओनली थिअरी. तर फक्त थिअरी असते, प्रॅक्टिकल नसतं. म्हणजे फक्त 50 मार्क्सची थिअरी. तर अशा प्रकारे हे कोर्स क्रेडिट असतं. आपलं जे सब्जेक्टचं क्रेडिट आहे ना ते क्रेडिट असतं. क्रेडिट म्हणजे आता तुम्हाला नेमकं कळालं असेल क्रेडिट म्हणजे काय. तर त्या सब्जेक्टचे जे मार्क्स आहेत, त्या सब्जेक्ट त्याला किती क्रेडिट आहे, किती मार्क्सचा सब्जेक्ट येतो, त्याला आपण क्रेडिट्स असं म्हणतो. म्हणजे आता क्रेडिट्स कसे झाले तुम्हाला कळा. 1+1 म्हणजे 50+50, 50 प्रॅक्टिकल 50 थिअरी. 2+1 म्हणजे तुम्हाला कळालं 100+50, 100 थिअरी +50 प्रॅक्टिकल. 0+1 म्हणजे नो प्रॅक्टिकल, ओनली थिअरी 50 मार्क्स. आणि काही काही असतात 1+0 त्यामध्ये ओनली प्रॅक्टिकल 50 मार्क्स, नो थिअरी. तर हे झालं आपलं कोर्स म्हणजे हे झालं क्रेडिट, याला आपण क्रेडिट म्हणणार. तर दुसरा टॉपिक घ्यायचा झाला आता तुम्हाला क्रेडिट समजलंय, नसतं समजलं तर पुन्हा एकदा कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करू शकता, मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल त्याचा. तर आता जाऊया आपण कोर्स नंबर कडे, कोर्स टायटल कडे जाऊया. कोर्स टायटल कशा प्रकारे असतात. तर याचे कोर्स टायटल म्हटले तर आपले सब्जेक्ट कसे असतात आतापर्यंत जे चालत आले, जिओमेट्री, जिओग्राफी, हिस्ट्री, इंग्लिश, मराठी, मॅथमॅटिक्स अशा प्रकारचे नाव असतात सब्जेक्टचे. ते इथं पण प्रत्येक सब्जेक्टला त्याच्या प्रकारचं नाव असतं, त्याला आपण सब्जेक्ट नेम म्हणजे इथं डिग्रीमध्ये कोर्स टायटल. तिथं जे सब्जेक्ट नेम असतं हिस्ट्री, जिओग्राफी, मॅथ, इंग्लिश, मॅथमॅटिक्स, मराठी, इथं ते सब्जेक्ट म्हणजे कोर्स टायटल. तर इथं कोर्स टायटल कसे असतात, समजा एखादं आपण घेतलं तर एक आपण कोर्स टायटल घेतलं कमर्शियल व्हेजिटेबल्स, कमर्शियल फ्लावर्स हे असे झालेत कोर्स टायटल. म्हणजे त्या कोर्सचं त्या सब्जेक्टचं पूर्ण असं म्हणजे त्या सब्जेक्टमध्ये नेमकं काय आहे त्याच्यामध्ये काय आहे त्याला आपण कोर्स टायटल म्हणतो.
तर एक सब्जेक्ट असला त्याच्यामध्ये आपल्याला स्पायसेस स्टडी करायचा असला तर त्याचं कोर्स टायटल असतं कमर्शियल व्हेजिटेबल्स. फ्लावर्स विषय असला तर कमर्शियल फ्लोरिकल्चर. अशा प्रकारे जे असतं त्याला आपण कोर्स टायटल असं म्हणतो. आणि परत एंटोचे काही असले तर कमर्शियल इन्सेक्टिसाइड्स. अशा प्रकारे ते कोर्स टायटल असतात. म्हणजे त्या सब्जेक्टचं पूर्ण कशावर सब्जेक्ट आधारित आहे, कशावर तो पूर्ण त्याचं स्टडी करायचं आपल्याला, त्याचं एक टायटल म्हणजे कोर्स टायटल. आणि त्या कोर्स टायटलचा शॉर्ट फॉर्म म्हणजे कोर्स नंबर. तर त्या कोर्स टायटलचा शॉर्ट फॉर्म म्हणजे आता समजा एक कोर्स आहे स्पायसेस अँड कंडिमेंट्स, नाहीतर व्हेजिटेबलचा एखादाच कोर्स आहे तर त्याचा कोर्स नंबर एखादा कसा राहतो. समजा आता आपण मी तुम्हाला एक्झाम्पल देतोय. VS 111 VS-111 हा झाला एक कोर्स नंबर. तर आता तुम्हाला काहीच कळत नसेल की VS-111 त्याचं नेमकं काय आहे, हे काय आहे नेमकं. तर ह्याचं म्हणायचं झालं तर VS म्हणजे व्हेजिटेबल विषयीचं सब्जेक्ट. व्हेजिटेबल ऍग्रिकल्चरल व्हेजिटेबल्स हे झालं याचं म्हणजे लॉंग फॉर्म झाला व्हेजिटेबल विषयीचा VS म्हणजे. आणि जो फर्स्ट नंबरचा 1 असतो ना तो फर्स्ट नंबरचा 1 याच्यासाठी असतो का हे झालं फर्स्ट इयर साठी पहिला 1 असतो. दुसरा 1 असतो फर्स्ट सेमिस्टर साठी दुसरा 1. आणि तिसरा हा जो 1 असतो तो असतो फर्स्ट कोर्स. म्हणजे हा जो कोर्स आहे ना VSचा तो आपला फर्स्टच कोर्स आहे. आतापर्यंत कोर्स झाला नाही, पहिला कोर्स आहे तो. तर आता तुम्हाला कळालं असेल VS सब्जेक्ट व्हेजिटेबल्सशी निगडीत आहे. म्हणजे व्हेजिटेबल्सचा एक सब्जेक्ट असतो त्याचा आपण शॉर्ट करून VS म्हणून लिहिले. किंवा कमर्शियल फ्लोरिकल्चर जर असला ना, दुसरं एक्झाम्पल देतो. कमर्शियल फ्लोरिकल्चर FL हा झाला कमर्शियल फ्लोरिकल्चर साठी शॉर्ट फॉर्म. फ्लोरिकल्चरची कुठली पण ब्रँच असो, कुठला पण सब्जेक्ट असो त्याच्यासाठी FL हा झाला शॉर्ट फॉर्म. व्हेजिटेबलची कुठली पण असो VS हा झाला शॉर्ट फॉर्म. एंटोमॉलॉजीची कुठली पण सब्जेक्ट असो तो एंटो एंटो. तर अशा प्रकारे प्रत्येक सब्जेक्ट साठी ते शॉर्ट फॉर्म असतात. तर हे शॉर्ट फॉर्म झाले सब्जेक्ट साठी. आणि पुढे त्याच्यानंतर असतात 111 किंवा म्हणजे याचा 1 हे बघा आता इकडं 111 पहिला 1 सेमिस्टर साठी, पहिला 1 इयर साठी फर्स्ट इयर. पहिला 1 हा इयर साठी, पहिला नंबर जो असतो तो इयर साठी असतो. दुसरा जो नंबर असतो तो असतो सेमिस्टर साठी. आणि तिसरा जो नंबर असतो तो असतो कोर्स साठी. त्यामुळं आपला जो कोर्स असेल, जे इयर असेल, जे सेमिस्टर असेल त्याप्रमाणे हे नंबर बदलत जातील. आता समजा आपलं जर सेकंड इयर आणि कोर्स सेमिस्टर आपलं फोर्थ सेमिस्टर आहे आणि कोर्स हा तिसरा आहे. तर याचं बघा काय आलं. समजा आता VS हा सब्जेक्ट आहे VS-243 2 झाला सेकंड इयर साठी, 4 झाला फोर्थ सेम साठी आणि 3 झाला कोर्स नंबर 3 साठी. म्हणजे तिसरा कोर्स आहे म्हणून. तर तुम्हाला कळलंच असेल की नेमकं काय असतं. तर कोर्स नंबर म्हणजे काय. कोर्स नंबर म्हणजे हे की त्या कोर्स टायटलचा शॉर्ट फॉर्म आणि त्याच्या समोर आपण कुठल्या इयरला आहे, कुठल्या सेमिस्टरला आहे आणि हा कोर्स नंबर कितवा आहे हे 3 नंबर त्यासाठी असतात. पहिला नंबर असतो इयर साठी कुठला इयर आहे, दुसरा असतो सेमिस्टर साठी कुठलं सेमिस्टर आहे आणि तिसरा असतो कोर्स साठी कुठला कोर्स आहे. तर आता तुम्हाला क्लिअर झालं असेल. तर अशा प्रकारे ह्या 3 गोष्टी आहेत. मग आपण आज 3 गोष्टी पाहिल्या. पहिली म्हणजे आपण 3 गोष्टी पाहिल्यात. पहिली म्हणजे आपण पाहिली क्रेडिट, दुसरी म्हणजे पाहिली आपण कोर्स टायटल आणि तिसरी म्हणजे पाहिली आपण कोर्स नंबर. त्या 3 गोष्टी तुम्हाला कळाल्याच असतील. आणि जर याच्यामध्ये कुठला डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्सला नक्की कमेंट करा. तुमचे सर्व डाऊट क्लिअर केले जातील आणि तुम्हाला त्याविषयीचं पूर्ण समाधानकारक उत्तर दिलं जाईल. कुठला पण डाऊट असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि हो, असेच आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.